शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पोरांनो नमस्कार. मी सूरज गायकवाड. तमाम मराठवाडा विभागामध्ये जी सध्या परिस्थिती चालू आहे आणि त्या परिस्थितीवरती महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार आपलं काय पावलं उचलत आहे, कोणत्या मदती करत आहे, किती तत्पर आपलं प्रशासन आहे, त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला तुमची सरकारच्या जवळ काय किंमत आहे ना, सरकार आपली काय किंमत करतं, सरकार आपल्याला कोणत्या लेवलला पाहतं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. फक्त व्हिडिओमध्ये माझा चेहरा आता इथून पुढे फक्त तुम्हाला शेत दिसेल आणि हे शेत कोण्या अवस्थेमध्ये आहे, एका शेतकऱ्याचं, सोयाबीन उत्पादकाचं आणि हा महाराष्ट्रातील, या देशातील कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या शेतकऱ्याचं शेत आज कोण्या अवस्थेमध्ये आहे. आणि हे लाजिरवाणं सरकार, निर्लज्ज सरकार, याला 21 लाखाचा बेड झोपण्यासाठी पाहिजे म्हणे. पहा हा व्हिडिओ संपूर्ण. मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यातील हे एका सोयाबीन उत्पादकाचं सोयाबीनचं वावर. भारत म्हणे कृषी प्रधान देश. MS स्वामीनाथन आयोग, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी त्यांच्या आयोगाखाली ज्या शिफारसी या सरकारला मान्य करायला लावल्या, काँग्रेस सरकारनेही त्या केल्या नाहीत आणि हे जुमलेबाज सरकार याने देखील त्या मान्य केल्या नाहीत. निदान त्या स्वामीनाथन आयोग जर लागू असता, कृषी मूल्य आयोग जर लागू असता, तर थोडंसं चित्र आजचं वेगळं असलं असतं. पण हा मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादकाचा वावर पहा. इथं पहा, हे पाऊस चालू आहे, रात्रभर पाऊस चालू आहे. रात्री साधारण 10 वाजतापासून पाऊस चालू आहे आणि सध्या हे सोयाबीन काढणीस आलेलं आहे. 3 एकर क्षेत्राचा हा शेतकरी आहे. पूर्ण तुम्हाला हे शेत ही दाखवतोय. तण देखील उठले, इथं पावसाने काही करूच दिलं नाही. आज रोजी दिवाळी येऊ घातली आहे. दिवाळी कशी साजरी करायची या शेतकऱ्यानं? आणि सरकारला पडले नाशिकचा कुंभमेळ्याचं. काल मी बातमी पाहिली की बाबा 2100 कोटी शेतकऱ्यांना, या पूरग्रस्त शेतकऱ्यांना, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने म्हणे मदत जाहीर केली. अरे ठेव तुझी मदत तुझ्यापाशी. आणि पहा, जो कुंभमेळा आहे तिथे 14,000 कोटींची मदत या सरकारने जाहीर केलेली आहे. कुंभमेळाच महत्वाचा आहे. तुला तिथले बाबा भटजीच महत्वाचे आहे. तुला हिंदुत्ववादाची पुंगीच वाजवायची आहे. ह्या शेतकऱ्याची गरज तुला नाहीये का? कारण की आज रोजी शहरातील मध्यमवर्ग कुटुंबातील ताटातलं अन्न आणि संसदेतल्या पुढाऱ्यांच्या ताटातलं अन्न हे याच मातीतून तयार होतंय बाबा. आणि ह्या शेतकऱ्याची तू किंमत फक्त 2100 कोटीमध्ये करतोय. आणि ज्या वेळेस हे सरकार सत्तेमध्ये कॅम्पेनिंग करून निवडणूक करत होतं आणि येत होतं, त्यावेळेस यांचा वादा होता की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाईल. सोडा 7/12 काय कोरा करतात, हे फक्त मागच्या 3 महिन्यामध्ये 180 काहीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणे. आणि ते मराठवाड्यामधले बहुतांश शेतकरी, खानदेशामधले बहुतांश शेतकरी होते. आज त्यांच्या कुटुंबातली काय परिस्थिती असणार आहे? पूर्ण वावर हे पाण्यात आहे. खरं तर मला प्रश्न पडलाय, हा देश शेतकरी प्रधान नाही, शेती प्रधान नाही, कृषी प्रधान नाही. हा देश कुठेतरी अदानी प्रधान आणि अंबानी प्रधान आणि धनाधानग्यांच्या साठी झटणारा हा सरकार, हा प्रशासन काम करतोय. पण शेतकऱ्यासाठी पंचनामा करण्यासाठी इथे येऊ शकला नाही. मित्रांनो पहा, जिथं अदानीची, अंबानीची, कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांची लाखो कोटींची कर्ज माफ होत असतात, तिथं या बळीराजाचं फक्त काही हजारामध्ये असणार कर्ज माफ होत नाही. हा लाज वाटणारा प्रश्न या सरकारला आहे. कारण की हा कृषी प्रधान म्हणून तरी तुम्ही कसं घेता? आज जी ह्या देशाची अर्थव्यवस्था काहीशी टिकून आहे ना, ती फक्त या शेतकऱ्यामुळं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुळात कणा आहेच. त्याच्यामुळे कोरोनाचं संकट भारतावरती तेवढं काही हलक्यात गेलं, पण या सरकारला त्याची कसल्याच प्रकारची फिकीर नाहीये. उभा पाऊस चालू आहे, पीक उभं पाण्यात आहे, परंतु या शेतकऱ्याच्या बांधावरती येत नाही. पंतप्रधानांचा वाढदिवस करण्यासाठी यांना वेळ आहे, पण शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी यांना वेळ नाहीये. भारत देशावरचं कर्ज काही वर्षांपूर्वी 75 लाख कोटी काहीतरी होतं म्हणे. आता ते 1.5 लाख कोटीच्या पुढे गेले म्हणे. फक्त कर्ज वाढवण्यासाठीच तुम्ही सरकारमध्ये येऊन बसलात का?
आणि याचं बुरदड हे फक्त शेतकऱ्यावरती आहे. काल परवा जीएसटीचा महोत्सव साजरा करत आहेत, हे जीएसटी कमी केली म्हणून. अरे हातभर पाचर खोल घालायचं आणि इथभर कमी केलं म्हणून त्याचा महोत्सव साजरा करायचा का? जीएसटी माफ केली काय काय शेतकऱ्याला काय जीएसटी कमी केल्याचा फायदा आहे? 5% मधली खत 5% मध्येच आहेत, 18% मधली कीटकनाशक 18% जीएसटी मध्येच आहेत. त्याच दायऱ्यात 1 रुपयाही तुम्हाला या कीटकनाशकामधून सवलत भेटणार नाही आणि 5% दराच्या खतांमधनही तुम्हाला सवलत भेटणार नाही. काही केलं नाही यांनी शेतकऱ्यांसाठी आणि म्हणे जीएसटी महोत्सवाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. जी ट्रॅक्टर मधनं आम्ही जीएसटी भरतो, कीटकनाशकांमधनं जीएसटी भरतो, ट्रॅक्टर मध्ये डिझेल घालताना आम्ही जीएसटी भरतो. किती जीएसटी म्हणून भरतो हा शेतकरी? या सरकारने मेल्यानंतर जे कफन पांढरं असतं त्यावरती देखील जीएसटी घेतलेली आहे आणि काय याला जाणीव असणार आहे या शेतकऱ्याची? मित्रांनो, उद्वेग आहे हा शेतकरी पुत्राचा, मराठवाड्यातील एक धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पुत्राचा. आमच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला होईल तितका शेअर करा. हॅशटॅग कर्जमाफी हे कॅम्पेन चालू करा. या सरकारला भाग पडा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी. नुसतं कर्जमाफी हा आमचा पर्याय नाहीये. एकंदरीत आमच्या मालाला आम्हाला माल ठरवण्याचा अधिकार म्हणजेच कृषी मूल्य आयोग स्थापन करून आमचे जे सोयाबीन आहे, आमची कपाशी आहे, आमचं मका आहे, आमच्या शेतामध्ये जे पिकतं आहे त्याचा जो काही भाव ठरण्याचा अधिकार आहे तो फक्त आमच्या शेतकऱ्यांकडे असला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्हाला आमच्यासाठी कायदा या सरकारने करावा. बस स्वामीनाथन आयोगाचा जो कृषी मूल्य आयोग आहे, स्वामीनाथन आयोग, त्यांच्या जर का शिफारसी लागू केल्या तर हा शेतकरी निश्चितच सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त जाणीव असणारं सरकार ह्या गादीवरती बसलं पाहिजे. आम्ही बसवलंय ते फक्त अदानीचा खिसा भरणारं, अंबानीचा खिसा भरणारं सरकार. जीएसटीच्या माध्यमातून गोचिड चिटकल्यासारखं चिटकून आमचं रक्त पिणारं सरकार आहे हे. काय काय घ्यायचं आता या शेतकऱ्याने? माझा उद्वेग तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकरी पुत्राची ही व्यथा आहे. मराठवाड्यातील शेतकरी फाशी घेऊन, अरे पर्याय काय सांगा आता मला पर्याय काय? आता दिवाळी सण, पोरं बाळ काय मागतील याला? कपडे मागतील, घरामध्ये गोडधोड करण्यासाठी मागतील. 2000ची पगार देऊन हे साला आम्हाला हे करून घेते. 2000ची पगार काय? 3 महिन्याला 2000 उद होत रे तुझ्या पगारीनं? पाय काय म्हणून या शेतकरी बापाने त्याच्या पोरांचे हट्ट लाड पुरवायचे? थोडी तरी जीवाला लाज बाळगली पाहिजे. म्हणे 21,000 रुपयाचा पलंग यांना झोपायला पाहिजे. झोपा 21,000 रुपयांच्या पलंगावरती. अरे झोप तरी कशी येणार तुम्हाला? ही अवस्था या शेतकऱ्याची पाहून उद्वेग आहे हा शेतकरी पुत्राचा. आणि चालवा कॅम्पेन हॅशटॅग कर्जमाफी. तुर्तास त्या कर्जमाफीचा तरी फायदा होऊ द्या आपल्याला. धन्यवाद. खूप सारा उद्वेग आहे. एका व्हिडिओमध्ये सगळं शक्य नाहीये, परंतु या व्हिडिओमध्ये एका शेतकरी पुत्राच्या भावना मेजर सूरज गायकवाड शेतकरी पुत्र मी बोलून दाखवलेल्या आहेत. प्रत्येकाने या प्रकारे आपल्या भावना समाज माध्यमावरती व्यक्त करा. या सरकारला थोडीशी जाणीव येऊ द्या. काहीतरी यांनी आपल्यासाठी मदतीचा हात या व्हिडिओच्या माध्यमातून, आपलेच पैसे आपल्याला येणार आहेत. यांनी मदत म्हणजे काय? यांच्या घरातल्या यांच्या खिशातनं कुठेतरी फिरीला खंदून जाऊन पैसे कमवून आणून आपल्याला मदत देणार नाहीयेत. आपलीच जीएसटी घेतात आणि आपलीच मदत आपल्याला करतात, परंतु तो तरी हक्क आपल्याला मिळाला पाहिजे, जे की आता सध्या नुकसान भरपाई म्हणून भेटला पाहिजे. सध्या दिवाळी येऊ घातली आहे. शेतकऱ्यांनी किमान हेक्टरी 50,000 रुपयांची मदत प्रत्येक शेतकऱ्याला झाली पाहिजे. या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे. थांबतो, येथेच थांबूया. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. आणि शेतकरी मित्रांनो, खूप खूप शेअर करा हा व्हिडिओ. धन्यवाद.